हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत शेजवान राईस। पाहू शकता एकदम छान झाला आहे, एकदम मस्त होतो। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पाहू शकता मी सकाळचा हा राहिलेला भात होता तो घेतला आहे। कोलमचा भात आहे हा, तुम्ही बासमतीचा पण वापरू शकता। त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, फोडणीसाठी तेल, कांदा, थोड्या भाज्या मी जास्तच वापरत आहे, कांद्याची पात, कोबी, कोथिंबीर, ढोबळी मिरची व गाजर। थोडासा आपल्याला लिंबू पण लागणार आहे, अर्धा लिंबू घेतला आहे मी। पाहू शकता आपण तयारी सगळी करून घेतली आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आपल्याला। कढई गरम झाली की आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राइब करा। एकदम मस्त लागतो शेजवान राईस, तुम्ही नक्की बनवून बघा। तुमच्या मुलांना खूप आवडेल। तुमचे मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही शेजवान राईस बनवून द्या, मुलं आवडीने भाज्या पण खातील व ते राईस पण खातील। कढई गरम झाली आहे, तेल टाकलं आहे मी, मीठ सुद्धा लागणार आहे आपल्याला। भातामध्ये मीठ आहे पण भाज्यांसाठी थोडंसं मीठ मी टाकणार आहे। तेल गरम झालं आहे, आपण कांदा टाकून घ्यायचा आहे त्यात। खूप साऱ्या भाज्या तुम्ही घालू शकता ह्यात, बीन्स पण वापरू शकता तुम्ही शेजवान राईसमध्ये। थोडंसं मीठ घातलं आहे मी कांद्यावर, कारण पूर्ण भाज्याला आपल्याला मीठ तेच लागणार आहे। आलं लसूण पेस्ट छान असं परतून घ्यायचं आहेत आपल्याला 1-1 मिनिट भाज्या। प्रत्येक भाजी टाकली की आपण 1-1 मिनिट परतून घेणार आहोत। कुठल्या भाजीला किती वेळ लागतो, कुठल्यांना किती वेळ लागतो याप्रमाणे। सुरुवातीला मी गाजर टाकून घेत आहे, छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गाजर। खूप पण आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहे, एक 50% भाज्या शिजल्या पाहिजे याप्रमाणे आपण भाज्या शिजवून घेणार आहोत। ढोबळी मिरची टाकायची आहे आता, हे पण छान असं परतून मिक्स झालं पाहिजे। पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मस्त लागतो शेजवान राईस, तुम्ही नक्की बनवून बघा। कोबी टाकायचा आहे आपल्याला आता लगेचच, कोबी पण छान असा मिक्स झाला पाहिजे। माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राइब करा व व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत जा। काही टिप्स पण असतात माझ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। कांद्याची पात पण आपल्याला आत्ताच टाकून घ्यायची आहे। कांद्याची पात जर आपण वरतून टाकली तर मुलं खात नाही, त्यामुळे आपल्याला कांद्याची पात लगेच टाकून घ्यायची आहे। कांद्याची पात पण अशी मिक्स झाली पाहिजे। कांद्याची पात टाकली की एक अर्धा मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। एकदम मस्त लागतो शेजवान राईस, तुम्ही नक्की बनवून बघा। आपल्याला हे सॉस टाकून घ्यायचे आहेत, सोया सॉस, शेजवान सॉस व टोमॅटो सॉस पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सॉस आपल्याला मिक्स करायचे आहेत फोडणीमध्ये, या पद्धतीने। पाहू शकता तुम्ही सॉस छान आपले मिक्स झाले आहेत। एकदम मस्त लागतो शेजवान राईस, तुम्ही नक्की बनवून बघा। पाहू शकता माझ्याकडे हा राहिलेला भात होता तो टाकला आहे मी। तुम्ही बासमतीचा ताजा भात बनवून पण शेजवान राईस बनवू शकता। आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मुलं भाज्या खात नाहीत म्हणून याच्यात तुम्ही कुठलीही भाजी घालू शकता। थोडासा लिंबू पिळायचा आहे आपल्याला वरतून, व ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्या भाज्या त्या भाताला लागल्या पाहिजे या पद्धतीने आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। शेजवान राईस एकदम मस्त लागतो, तुम्ही नक्की बनवून बघा।
माझे व्हिडिओ तुम्ही सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद. माझे व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येतील मी टाकले की. तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद.